नमस्कार, मी सुशांत काकडे. फेथ इन फ्युचर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ऍक्च्युली आजचा दिवस गुड न्यूजचा दिवस आहे. आजचा दिवस गुड न्यूजचा दिवस आहे. आता पहिली न्यूज अशी आहे की आपण थोडंसं क्रिकेट पासून चालू करूया. क्रिकेटमध्ये काय झालं तर भारत सेमीफायनल मध्ये गेला ऑस्ट्रेलियाला हरवून. त्यानंतर अफगाणिस्तान आज बांगलादेश विरुद्ध मॅच जिंकलेला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया बाहेर पडलेली आहे. तर ह्या क्रिकेटच्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत. बदला पूरा हुआ अपना नोव्हेंबर का, ठीक है. और दूसरी पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे की निफ्टी फिफ्टी ऑल टाइम हाय, बँक निफ्टी ऑल टाइम हाय, सेन्सेक्स ऑल टाइम हाय, मार्केट ऑल टाइम हाय. आणि ह्याच्यातच सगळ्यात मोठी भर कशाने दिली आहे माहिती आहे? आपलं कॅपिटल अकाउंट जे आहे, करंट अकाउंट, सॉरी कॅपिटल अकाउंट नाही, करंट अकाउंट आहे ते पॉझिटिव्ह मध्ये गेलेलं आहे. म्हणजे आपला जानेवारी टू मार्च जे आपलं जे क्वार्टर आहे, ठीक आहे, त्यामध्ये काय झालेलं आहे की $6 बिलियन आपण सरप्लस मध्ये, म्हणजे आपला एक्सपोर्ट वाढलेला आहे आणि इम्पोर्ट कमी झालेला आहे. ह्या दोघांची जेव्हा बेरीज केली जाते, म्हणजे एक्सपोर्ट मायनस केला जातो, एक्सपोर्ट प्लस केला जातो आणि इम्पोर्ट मायनस केला जातो, तर त्यामध्ये आपण $6 बिलियन पॉझिटिव्हला आहे. इयर ऑन इयर बेसिस वरती जर बघितलं, 23-24 मध्ये $22 बिलियन आपण लॉसलाच आहे. तसं म्हणजे इम्पोर्ट आपला $22 बिलियन जास्त आहे एक्सपोर्ट पेक्षा. पण त्याला जर मागच्या वर्षी कम्पेअर केलं, त्याच्या पाठीमागच्या वर्षी, ओके, 22-23 मध्ये, तर त्यावेळेस $68 बिलियन डेफिसिट होतं आणि ह्यावेळेस ते $22 बिलियन वरती आलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंगली वरती चाललेली आहे. तर आज थोडस आपण मार्केटमध्ये काय काय झालं ते बघूया. की मार्केट गॅप डाऊन थोडंसं ओपन झालं सकाळी ओपन होताना, पण मार्केटनं फक्त कव्हरच न करता मार्केट लाईफ टाइम हायला पण गेलेलं आहे. बँक निफ्टीचं जर बघितलं तर 52,630 चा क्लोजिंग दिलेला आहे आज, ठीक आहे. तर ऑल टाइम हायला आहे. त्यामुळं मार्केटमध्ये सेल साईडच्या एंट्री घेणं शक्यतो टाळा. एकच गोष्ट आहे की मार्केटमध्ये कोणतीही निगेटिव्ह न्यूज नाहीये. आणि असं नाही की इंडियन मार्केट आज वर्ल्ड मार्केट वरती आहे म्हणून आज इंडियन मार्केट वरती गेले, असं काही सुद्धा घडलेलं नाही. आज मार्केट स्वतःच्या दमावरती वरती गेलेलं आहे. ओके, मार्केट सकाळी कितीला ओपन झालं? जवळपास 51,300च्या आसपास ओपन झालं आणि तिथून मार्केट थोडस खाली आलं. त्याला काही खाली येणं म्हणत नाही आपण. आणि तिथून मार्केटमधनं रिकव्हरी आली मार्केटमध्ये आणि कंटिन्युअसली लाईफ टाइम हाय मार्केटनं बनवलेला आहे. बरोबर, हे झालं बँक निफ्टीचं. बँक निफ्टीचं डेली बेसिसचा चार्ट काय म्हणतोय बघू आपण. ओके, मार्केट इथं फसलं होतं 3-4 दिवस झालं, बरोबर, ह्या झोन मध्ये 51,800 ते 51,125 ह्या झोन मध्ये थोडंसं मार्केट फसलं होतं. आणि जसं जसं इथं मार्केटनं ब्रेकआउट दिला तसं मार्केटनं बघा किती मोठी कॅन्डल, किती पॉईंटचा गेन आहे. 51,764 पासून 600, म्हणजे जवळपास 900 पॉईंटनं आज मार्केट ओपन आहे. 1.74% बँक निफ्टी आज अपसाइडला आहे. ओके, त्यामुळे सगळं बँकिंग सेक्टर सध्या अप आहे आणि निफ्टी 50 वर नेण्यामध्ये पण बँक निफ्टीचा सगळ्यात मोठा हात आहे. ओके, तर बँक निफ्टी पण बघा इथं फसलं होतं मार्केट. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की इथं मार्केट थोडं फसलेलं आहे आणि ज्या साईडला ब्रेकआउट देईल, ज्या साईडला क्लोजिंग देईल, त्या साईडला मार्केट वरती जायची शक्यता आहे. आणि प्रॉपरली मार्केटनं त्या झोनच्या बाहेर क्लोजिंग दिलेले आहे, म्हणजे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड कायम आहे आणि इथून मार्केट वरती सुद्धा जायची शक्यता आहे. म्हणजे अजून लाईफ टाइम हायला, त्याच्या नवीन लाईफ टाइम हाय बनवायला मार्केट सध्या रेडी आहे. मार्केटमध्ये कोणतीही निगेटिव्ह न्यूज नाही. ओके, तर डेली बेसिस बघितल्यानंतर आपण थोडस आज दिवसभरामध्ये काय झालं बघू निफ्टी 50 मध्ये. ओके, ओके, मार्केट निफ्टी 50 सकाळी गॅप अप ओपन झाली थोडीशी. ओके, गॅप अप ओपन झाली मार्केटमध्ये, थोडस सस्टेन केलं मार्केटनं. इथं आल्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात क्रुशियल लेवल ही होती 23,646 च्या आसपासची जी ही लेवल आहे. कारण इथं 2 वेळा आपल्याला रिजेक्शन भेटलेलं होतं. खूप मोठं रेजिस्टन्सचं काम इथं केलं होतं. मार्केटनं तिथं वेळ सुद्धा घालवला नाही. तिथून मार्केटनं डायरेक्ट अपसाइडला मोमेंटम दिलेले आहे. आता थोडस 3 ते 3.5 मध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. जे डे ट्रेडर आहे त्यांनी थोडंसं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे. ह्या झोनच्या अपसाइडला क्लोजिंग दिलेलं आहे, त्यामुळे मार्केट वरती जायची शक्यता आहे. ठीक आहे, तर सगळा व्ह्यू आणि मार्केटचा एन्व्हायरमेंट
आपलं क्रिकेट आपलं प्रेम आहे वेगळंच, आपण सेमीफायनल मध्ये गेलोय, आपण फायनल पण नक्कीच जिंकू. तर सगळ्या गोष्टी सध्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्यामुळे निगेटिव्ह साईडला ट्रेड घेणं थोडंसं टाळा. मार्केटमध्ये निगेटिव्ह काहीही नाहीये, त्यामुळे निगेटिव्ह साईड टाळा, पॉझिटिव्ह साईडचाच विचार करा. आणि मार्केट लाईफ टाइम हायला असल्यामुळे थोडस कमी क्वांटिटी वरती कामच केलेलं चांगलं आहे. ठीक आहे, थोडस रिस्की आहे मार्केट सध्या, त्यामुळे कमी क्वांटिटी वरती काम करा, जास्त क्वांटिटी फुल टाइम म्हणजे फुल क्वांटिटीनं जाऊ नका. ठीक आहे, चलो रजा घेतो मी तुमची. सुशांत काकडे सायनिंग ऑफ फ्रॉम फेथ इन फ्युचर.